दरम्यान या बजेटमुळे सर्वसामान्यांच्या पदरात फार काही पडलेलं नसलं तरी मात्र सोन्या चांदीचे जे दर आहेत ते मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत। 3 ते 4 दिवसांपूर्वी याच सोन्या चांदीचे दर हे जवळपास सोन्याचा दर हा 1,80,000च्या घरात पोहोचलेला होता। ही सगळी काय नेमकी कारण आहेत त्याच्या पाठीमागची शेअर बाजारामध्ये कशी पडझड झालेली आहे आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। माझे सहकारी अमोल परांजपे आपल्या सोबत आहेत। अमोल, बजेट आज सुरू होतं, रविवार होता, शेअर बाजारावर आपण नेहमीच लक्ष ठेवून असतो। शेअर बाजारात मोठी पडझड झाली, सोन्या चांदीचे भाव धडधड घसरलेत। या सगळ्याकडे कसं बघायचं आणि या शेअर बाजाराचं असेल सोन्या चांदीच्या भावाचं आगामी काळात काय असू शकतं? दीपक, कसं आहे की आज एक तर रविवार होता तरी बजेटमुळे शेअर मार्केट सुरू होतं। सकाळच्या वेळामध्ये मार्केट चांगलं वरती जात होतं, अँटिसिपेशन होतं, पण सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे फ्युचर ऑप्शनमध्ये आपण जो ट्रेडिंग करतो त्याच्यावरचा कर हा 150% ते 50% ते 150% एवढी त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळे अचानक प्रॉफिट बुकिंगमुळे सेन्सेक्स जवळजवळ 1,500 खाली आला शेवटच्या अगदी मार्केट संपत आलेलं असताना। आणि त्याचवेळी सोनं चांदी घसरायचं कारण तुझे म्हणलास की मुळात सोन्या चांदीचे दर हे ऑल टाईम हायवरती होते आत्ता आणि त्यात काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होणं हे अपेक्षित होतंच, तसं ते झालं। पण इतके घसरायचं कारण म्हणजे डॉलरवर असलेलं प्रेशर हे मला वाटतं जास्ती आहे, कारण सध्या ट्रम्प यांच्या धोरणांमुळे डॉलरवरती बऱ्यापैकी प्रेशर आहे, त्यामुळे लोक सोन्या चांदीकडे वळत होते आणि ते प्रॉफिट बुकिंगचा फटका म्हणून दर घसरलेत। आता भविष्यामध्ये तू म्हणतोस तर ते बघावं लागेल, सोनं चांदी माझ्या अंदाजाने वर जाईल, परत मार्केटला जरा वेळ लागेल। धन्यवाद। तेव्हा आगामी काळामध्ये शेअर बाजारामध्ये काय नेमक्या घडामोडी घडत आहेत, याशिवाय सोनं चांदीच्या दराबाबत तुर्तास तरी सर्वसामान्यांना दिलासा असला तरी मार्केटमधली परिस्थिती जी असते ती कायमच वरखाली होणारी असते, त्यामुळे स्वाभाविकच गुंतवणूकदारांची मात्र ही काहीशी निराशा करणारी अशी स्थिती आज पाहायला मिळाली। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।